अरे सागर, तुझं आता लग्नाचं वय झालं, करून टाक ना लग्न. झालंय तर खरं, पण मला मुलगी तर आवडली पाहिजे ना. कशी पाहिजे तुला मुलगी? मला ना जिला क्रिकेट आवडत असेल ना अशी मुलगी हवी आहे. जेव्हा पण आम्ही शॉपिंगला जाऊ ना, तिने वन पीस आणि टॉप नाही तर इंडियाच्या 2 जर्सी विकत घ्याव्या, एक स्मॉल आणि एक लार्ज. मी तर डायरेक्ट मंडपच बुक करेल रे. मी डायरेक्ट 7 फेरेच घेईल. जेव्हा पण ती मेकअप करायला बसेल ना, तेव्हा तिने ब्लश आणि लिपस्टिक नाही तर तिच्या गालावरती आपला तिरंगाचा झेंडा काढावा. मी डायरेक्ट मंडपच बुक करेल रे. मी डायरेक्ट 7 फेरेच घेईल. जेव्हा आमचं भांडण होईल आणि मी चिडून बसेल ना, तेव्हा तिने हळूच प्रेमाने येऊन मला बोलावं की आपलं भांडण हे वन डे सारखं नाहीये की एका भांडणात संपेल. आपलं नातं हे टेस्ट क्रिकेट सारखं असलं पाहिजे. कितीही डेंजर स्पिनर आणि स्विंगर बॉलर सारखे अडथळे आले ना तरी आपली पार्टनरशिप ही आयुष्यभरासाठी नॉट आउटच असली पाहिजे. पडली रे पडली, भाऊची विकेट पडली. मी मंडपच बुक करेल रे. मी डायरेक्ट 7 फेरेच घेईल. जेव्हा पण कधी आमची अॅनिव्हर्सरी किंवा तिचा बर्थडे मी विसरेल ना, तेव्हा ती हातात स्टंप घेऊन बोलेल तुझी फिल्डिंगच सेट आहे. मी मंडपच बुक करेल रे. मी डायरेक्ट 7 फेरेच घेईल. आणि जेव्हा ती बोलेल की आपल्याला लग्नानंतर जास्त पोरं नको, 11 बास झाली, मी इंडियाची टीमच बनवेल रे, राऊडी 11. तुला खरंच सांगतो, मी डायरेक्ट मंडपच बुक करेल रे. मी डायरेक्ट 7 फेरेच घेईल. मंडपवाल्याचा नंबर आहे का? हाय हाय हाय. ते मला पटकन आताच घेऊन ठेवतो.